नागरिकांनी आनंदी जीवन जगण्यासाठीच शासनाचे कायदे आणि सहकार्य. मनीष गायकवाड. एरंडोलला ज्येष्ठांचे कायदे आणि सायबर क्राईम बाबत कार्यशाळा संपन्न. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभाग जळगाव आणि सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था एरंडोल जिल्हा जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठांचे कायदे आणि सायबर क्राईम विषयक कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. ज्येष्ठ नागरिक सभागृह एरंडोल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे डॉक्टर आशुतोष पाटील होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक एरंडोलचे प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड होते. प्रमुख वक्ते ज्येष्ठांचे कायदेविषयक मार्गदर्शक ॲडव्होकेट महेश भोकरीकर जळगाव आणि जळगाव सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक नन्नवरे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून फेसकॉमचे माजी अध्यक्ष डी.टी. चौधरी, फेसकॉमचे प्रादेशिक विभाग धुळेचे अध्यक्ष जगतराव बारकू पाटील, सचिव फेसकॅमचे प्रादेशिक विभाग सचिव प्राध्यापक बी.एन. पाटील यांची उपस्थिती लाभली. उद्घाटक प्रांताधिकारी गायकवाड म्हणाले की ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहावे, आनंदी जीवन जगावे यासाठीच शासनाचे कायदे आणि सहकार्य असून ज्येष्ठांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. तर आजीवनचे संचालक डॉक्टर आशुतोष पाटील यांनी एरंडोलच्या संघाचे काम उत्तम असून विद्यापीठाचे नेहमीच सहकार्य राहणार आहे. माजी अध्यक्ष डी.टी. चौधरी, प्राध्यापक बी.एन. पाटील, प्राध्यापक शिवाजीराव आहिरराव, जगतराव पाटील, ॲडव्होकेट भोकरीकर, पी.आय. नन्नवरे आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव विनायक कुलकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी संचालक नामदेवराव पाटील, जगताप आबा, पी.जी. चौधरी, सुपडू शिंपी, सुरेश देशमुख, निंबा बडगुजर, वसंतराव पाटील, विश्वनाथ पाटील, गणेश पाटील, भगवान महाजन, जगन महाजन, निंबा कुंभार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास समन्वयक सुभाष पवार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास जगन्नाथ तेलीसर, रवींद्र लाळगे यांच्यासह संचालका, ज्येष्ठ नागरिक, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विद्यमाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तुम्ही दोघेही मोठ्या संस्था आहेत, त्या दोघांनी मला बोलवलं त्याबद्दल सर्वात पहिले तुमचे धन्यवाद. तुमच्या संस्थेचे जे नाव आहे सूर्योदय, तर ते सूर्योदय नाव मला खूप आवडलं. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि ह्या सूर्योदय नाव म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जो सूर्योदय झाला आहे हा विचारांचा सूर्योदय असतो. इतके दिवस तुम्ही अनुभव घेतले, तुम्ही काबार कष्ट केले, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात आणि त्यानंतर तुम्ही ह्या आयुष्याच्या ह्या पडावावर असे आलेले आहात की त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये आता करण्यासारखं म्हणजे जबाबदारी अशी काही उरलेली नाहीये. आता जे काही आहे ते तुम्ही तुमचं जीवन कसं जगाल आणि ते जीवन जगण्यासाठी मगाशी मी चौधरी साहेब जे आहेत, चौधरी साहेबांना विचारत होतं की सर तुम्ही इतके 84 वर्ष वय, 85 वय त्यांनी सांगितलं. तर त्यांनी मला थोडक्यात एक मंत्र दिला. तो मंत्र असा होता की आपल्या समाजामध्ये फिरणं, आपल्या समवयस्कांसोबत राहणं, आपल्या लहानांसोबत राहणं आणि सतत घराबाहेर असणं आणि आपल्या विचाराचे आधार प्रदान करणं, यामुळे मी तरुण राहतो. तर तसंच आहे, तुम्ही एकत्रित येऊन जो तुम्ही समूह तयार केलेला आहे, जो संस्था तयार केलेली आहे, त्यामुळे तुमचं आयुष्य हे वाढणार तर आहेच, परंतु असं म्हणतात की बाबू मोशाय जिंदगी बरी होनी चाहिए, लंबी नाही. तर तुमचं जे आयुष्य जे आहे ते या खऱ्या अर्थाने वाढणार आहे. खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्ही तुमच्या आनंदित राहणं तुम्ही ह्या समूहामध्ये शिकणार आहात. तर आनंदी राहताना काही गोष्टी अशा होत असतात की ज्या तुमच्या हातापलीकडे आहेत. तर यावेळेस असं जेव्हा होत असतं तर त्यावेळेस तुम्हाला कायद्याचा आधार घेणं गरजेचं असतं. कोणत्याही व्यक्ती डायरेक्टच कोर्टाची पायरी चढत नाही, कोणत्याही ऑथॉरिटीची पायरी चढत नाही. जोपर्यंत त्याच्यावर आलेलं संकट हे तो स्वतः निवारण करू शकत नाही, म्हणजे त्याच्या हातापलीकडे जातं, त्याच्या लिमिट पलीकडे जातं, तेव्हाच तो कोर्टाची पायरी चढतो. तर अशा वेळेस
आपण लोकशाही राज्यात राहत असल्यामुळे आणि भारतीय राज्यघटनेने आपल्याला विविध अधिकार दिलेले असल्यामुळे त्याचा सर्वात महत्वाचा अधिकार जो आहे तो राईट टू लाईफ आहे, म्हणजे जगण्याचा अधिकार. मग जगण्याचा अधिकार कसा? तर जगण्याचा अधिकार असा की विथ डिग्निटी. डिग्निटी म्हणजे काय की सन्मानाने जगण्याचा अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिलेला आहे. जर सन्मानाने दिलेला म्हणजे सन्मानाने जगण्याचा जर अधिकार आपल्याला दिलेला आहे तर कायद्याने याविषयी विचार केलाच पाहिजे. म्हणजे काय की आपलं कायदे मंडळ राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकासाठी कायदे बनवत असते. तर तसाच कायदा आपल्या लेजिस्लेचरने म्हणजे कायदे मंडळाने 2007 साली एक तयार केलेला आहे. तर तो कायदा आहे की ज्येष्ठ आणि आई वडील यांचा निर्वाह भत्ता आणि त्यांचं पालन पोषण याविषयीचा कायदा जो आहे सिनियर सिटीजन्स अँड पॅरेंट्स प्रोटेक्शन ऍक्ट 2007. तर हा कायदा नेमका आहे काय? तर यामध्ये कोणाला संरक्षण दिलेलं आहे तर पॅरेंट्स म्हणजे त्याचं वय 60च्या वर असावं असं गरजेचं नाही, कोणतेही पॅरेंट्स. आणि सिनियर सिटीजन म्हणजे काय तर भारतामध्ये 60 वय ज्यांनी क्रॉस केलेलं आहे त्यांना सिनियर सिटीजन म्हणतात. तर याचा विचार कोणताही कायदा तयार होताना एका दिवसात कायदा तयार होत नसतो. तर 2009 साली सर्वात पहिले नॅशनल पॉलिसी फॉर सिनियर सिटीजन्स अस्तित्वात आली. तर त्या पॉलिसीनुसार काय झालं की देशातील बहुतांश जे मंडळी आहेत की आता सिनियर सिटीजन्स होत आहेत, तर ह्या सिनियर सिटीजनसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या अनुषंगाने सरकारने एक पॉलिसी निर्माण केली आणि त्या पॉलिसीमध्ये असं होतं की ज्येष्ठांना तुम्हाला जे बघा तुम्हाला आठवत असेल की ज्येष्ठांचे रेल्वेमध्ये तिकीट हाफ झाले होते, म्हणजे 50% डिस्काउंट झालं होतं. एसटी मध्ये काही पर्सेंटेज माफ झाले होते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सिनियर सिटीजनला जे काही देण्यात आलं होतं ह्या नॅशनल पॉलिसीनुसार देण्यात आलं होतं. तर त्यानंतर त्याचाच एक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.